छाया, काय गाई? तू मला काल तुझं ती मी व्हिडिओ बघितला हा, पांगऱ्याच्या भैरोबाचा. होय होय पण ते सत्य कहाणी आहे ग. होय ना. लोक मला बोलायची काय, पण काय आता तुला सांगू. तू काय? सांगितलं म्हणून तर मला माहित होतं ना. हा, काय तोंडाचा हावडा पिळून घेतला एका एकानं. हा, लय मला बोलले, पण मला माझ्या भैरवनाथानं मला लय साथ दिली आणि माझ्या नवसाला पावला. लय संसार अटीतटीनं केलाय छाया. होय. काय नव्हतं ग, काय नव्हतं. लग्न झालं तेव्हा नुसतं शून्यातून उभा राहिल्यावर राहिले मी. आणि लय म्या म्हणजे असा कसोटीने संसार केलाय, म्हणून हितवर आले. पोटाला लेकरं पण तुम्ही चांगले माझ्या नशिबाला आला, म्हणून. नाही तर काय खरं होतं ग माझं. अगं, लोकांच्या तोंडाला हात लावता येत नाही, काय पण करायचं? नियती, निसर्ग आणि देव सगळं बघून असतो, सगळं म्हणून माझं तर. एकदम चांगलं केलं बाई. आणि त्यातून आम्ही दोघांनी नवरा बायकोनी संसार पण चांगला केला. काहीच नव्हतं, काहीच नव्हतं, शून्य सुद्धा नव्हतं. जेव्हा मुंबईला मी आले तेव्हा खाडीत घर, एवढेली झोपडी, हातराय नको, पांघराय नको, असं दिवस काढलं. आम्हाला पण त्या गोष्टीची जाणीव आहे ना. ते आता त्याची मला पण जाणीव आहे. मी शिळं टाकून देत नाही. मी मला जास्त खर्च करायला आवडत नाही. मी माझ्या पद्धतीनं जाग्यावर राहते बरोबर. आणि माझं परमेश्वरानं लय चांगलं आहे बघ. पण आता दुखणं भाणं आहे ती तर बघ हे ते तर शरीराचे भोग, ते तर सगळ्यालाच भोगावं लागतं. शरीराचं भोग तर सगळ्यालाच भोगावं लागते. आणि म्हातारपण कुणाचं एवढं ठणठणीत जातंय ते आपलं जाईल नाही ना. पण मी आभारी आहे परमेश्वराची. माझं लय चांगलं आहे. पण ज्या लोकांनी तुला सगळे बोलले, काय काय हे केलं, बोलू ती त्याच काही नाही मला वाटत. त्याचं नाही आपलं काय वाटत. पण आज घर तुझं गोकुळासारखं भरलेलं आहे. गोकुळासारखं भरलंय. माझी नातवंड आहे ती 7 नातवंड आहे ती. मला लेक चांगले आहेत, सुना चांगल्या आहेत, लेक चांगली, जावाई चांगले, सगळं चांगलं आहे माझं. मला काही परमेश्वरानं कमी केलेलं नाही.